पुढील 4-5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त पैसा कुठे तयार होणार आहे? सोने, चांदी, शेअर बाजार की रिअल इस्टेट? आज प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. मागच्या 2 वर्षामध्ये भारतीय शेअर बाजारांनी परतावा दिलेला नाही, किंबहुना नकारात्मक परतावाच दिलेला आहे. सोने एका उंचीवर गेले 1,60,000, 1,65,000, तिथून परत खाली आलं. चांदीनी 4 लाखाचा उच्चांक गाठला, तिथून पुन्हा चांदी घसरली, चांदी परत 2.5 लाखांवर आली. आणि रिअल इस्टेट मागच्या 1.5 वर्षापूर्वी लक्झरियस फ्लॅटचं विक्रीचं प्रमाण मेट्रो सिटीज मध्ये खूप वाढलं, परंतु मागच्या वर्षभरामध्ये जर आता परत पाहिलं तर रिअल इस्टेटची स्थिती ही मंदावल्यासारखी दिसते. त्यामुळे हा प्रश्न पडणं साहजिक आहे की पुढील 4-5 वर्षामध्ये सर्वाधिक परतावा कुठे निघणार? खरं सांगू तुम्हाला, याचं उत्तर आज कोणाकडेच नाहीये. शेअर बाजार जर तुम्ही म्हणाल तर तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत. 2 वर्ष बाजार चालला नाही हे खरं आहे. जेव्हा जेव्हा भारतीय शेअर बाजार 2 वर्ष नकारात्मक परतावा देतो, 3 वर्ष नकारात्मक परतावा देतो, त्याच्यानंतर पुढील 1-2 वर्षामध्ये तेथील परतावा हा सर्वाधिक असतो, हा इतिहास आहे, ही हिस्ट्री आहे. पण याला 2-3 महत्वाच्या गोष्टी पण घडणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे क्रूड मध्यंतरी $110-120 पर्यंत गेलं होतं, ते आता $70-75 पर्यंत राहणं आवश्यक आहे. नंबर 1. नंबर 2, यावेळेसचा मान्सून सर्वसाधारण तरी असला पाहिजे ही अपेक्षा आहे. नंबर 3, आता नवीन कुठल्याही प्रकारचे जागतिक घडामोडींमध्ये नवीन युद्धाच्या भारताला बातम्या नकोत. आणि नंबर 4, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतला बबल जो म्हटला जातोय की बबल तयार झाला किंवा नाही, एक मोठी पडझड जर अमेरिकन बाजारात घडली नाही तर भारतीय बाजार, शेअर बाजार पुढील काही काळ नक्कीच चांगला परतावा देईल.